नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 37 दक्षाचा वध, दक्ष यज्ञाचा विनाश. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मुनिश्रेष्ठा, विष्णूशी युद्ध करण्यासाठी वीरभद्राने भयंकर अस्त्रे धारण केली. तो दिव्य रथावर चढला आणि मोठमोठ्याने गर्जना करू लागला. श्रीहरींनी पांचजन्य शंख वाजवला. त्याचा ध्वनी ऐकून आधी पळून गेलेले इंद्रादी लोकपाल व अन्य देव शीघ्रतेने संग्रामस्थानी आले. त्या सर्वांनी भयंकर युद्ध केले. नंदीने इंद्राबरोबर, अनलाने वैष्णवांसोबत आणि कुष्मांडपतीने कुबेराबरोबर युद्ध केले. अग्नीचे अशम्याबरोबर, यमाचे महालोकाबरोबर, निऋत्तीचे चंडाबरोबर आणि वायूचे मृगींबरोबर युद्ध झाले. प्रत्येक वीर एकमेकाला परास्त करण्यासाठी ईर्षेने लढत होता. अस्त्राला प्रतिअस्त्र पेरले जात होते. शस्त्रास्त्रांच्या आघातांनी कांठाळ्या बसत होत्या. एकीकडे योगिनी आणि भैरवी यांनी देवांना मारून त्यांचे रक्त पिण्यास सुरुवात केली. कालीने देवगणांचा प्रचंड संहार चालवला. क्षेत्रपाल देवांना भक्षण करू लागला. विष्णूही युद्ध करत होते. त्यांनी महातेजस्वी सुदर्शन चक्र फेकले. ते क्षेत्रपालाने गिळून टाकले. तेव्हा श्रीहरींनी त्याचे तोंड पकडून आपले चक्र काढून घेतले. नंतर ते दोघे क्रमाने युद्ध करू लागले. थोड्या वेळाने भगवान विष्णू वीरभद्रावर चालून गेले. त्या दोघांमध्ये भयंकर व रोमहर्षक युद्ध झाले. त्या समयी योगमायेने श्रीहरींच्या देहापासून त्यांच्यासारखे दिसणारे असंख्य वीर उत्पन्न केले. ते वीरभद्राबरोबर लढू लागले. तेव्हा शंकराचे स्मरण करून त्रिशूळाच्या प्रहाराने त्या सर्वांना दग्ध केले. मग त्या महाबलीने त्रिशूळाचा आघात करून श्रीहरींना मूर्छित केले. तेव्हा वीरांना भयभीत करील आणि त्रैलोक्याला जाळून टाकील असे भयंकर तेज प्रकट झाले. त्याबरोबर श्री विष्णू जागृत झाले आणि क्रोधावेगाने चक्र उगारून वीरभद्रावर धावून गेले. पण त्याने ते चक्र स्तंभित करून टाकले. शंकराच्या प्रभावामुळेच सुदर्शन चक्र श्रीहरींच्या हातात स्तंभित झाले आणि ते स्वतःही पर्वतासारखे निश्चल उभे राहिले. नंतर यज्ञांच्या मंत्राने स्तंभन कारण नाहीसे होऊन श्रीहरी त्यातून मुक्त झाले. त्यांनी शांग व धनुष्य सिद्ध करून वीरभद्रावर 3 बाण सोडले. पण त्याने त्यांचे 3 प्रकारांनी छेदन केले. तेव्हा मी सरस्वतीसह जाऊन श्रीहरींना समजावले, वीरभद्र असह्य तेजाने संपन्न आहे. त्याला कोणीही जिंकू शकत नाही असे सांगून त्यांचे मन वळवले. आमचे बोलणे लक्षात घेऊन आणि सतीच्या मृत्यूमुळे दक्षाकडून पाप घडले आहे हे जाणून त्यांनी तेथून काढता पाय घेतला. शिवजींचे स्मरण करत ते गणांसह स्वस्थानी गेले. पुत्रासाठी दुःखी होऊन मीही सत्यलोकी परतलो आणि आता काय करावे अशी चिंता करू लागलो. मी आणि श्रीहरी निघून गेल्यावर वीरभद्राने यज्ञस्थानी उपस्थित असलेल्या अन्न देवता आणि मुनींना जिंकून घेतले. त्यांच्याकडून होत असलेला उपद्रव आणि विध्वंस पाहून यज्ञ घाबरला. तो मृगाचे रूप घेऊन आकाशमार्गाने पळून जाऊ लागला. वीरभद्राने त्याला पकडले आणि त्याचे मस्तक कापून टाकले. मग त्याने प्रजापती, धर्म, कश्यप, अरिष्टनेमी, अंगिरस, बहुपत्र मुनी, कृश्वाश्व मुनी यांच्या मस्तकावर लाथा मारल्या. सरस्वती आणि देवमाता यांचे नाक कापले. अनेक देवांना विदीर्ण करून खाली पाडले. अशा प्रकारे यज्ञस्थानी उपस्थित असलेल्या सर्व मुख्य देवता आणि ऋषीमुनींना शासन करूनही त्याचा राग शांत झाला नाही. तो चवताळलेल्या सिंहाप्रमाणे चहूकडे पाहू लागला. इकडे मणिभद्राने भृगूंना खाली पाडले. त्यांच्या छातीवर पाय रोवून त्यांची दाढी उपटली. शिवजींना हसल्याबद्दल चंडाने उषाचे सर्व दात पाडले. नंदीने भगाचे डोळे फोडले. स्वधा, स्वाहा, दक्षिणा, मंत्र, तंत्र आदी सर्वांना गणनायकांनी विटंबित केले. संतप्त गणांनी यज्ञ सामग्रीचा विध्वंस केला.
भयभीत झालेला दक्ष आत लपला होता. वीरभद्राने त्याला शोधून खेचून बाहेर काढले. त्याचे गाल दाबून त्याच्या मानेवर खड्गाने प्रहार केला, पण योगबलामुळे त्याचे मस्तक तुटले नाही. ते अस्त्रशस्त्रांनीही छेदले जाणार नाही हे लक्षात येताच वीरभद्राने त्याच्या छातीवर पाय ठेवून त्यास जमिनीत दडपले. दोन्ही हातांनी पिळवटून त्याचे मस्तक तोडून टाकले. ते अग्निकुंडात फेकले. त्यानंतर त्याने यज्ञस्थानी जे सापडेल ते अग्नीत टाकून भस्म करण्याचा सपाटा चालवला. दक्षाच्या महान यज्ञाचा संपूर्ण विनाश झाला. तेव्हा वीरभद्रावर नंदनवनातील फुलांचा वर्षाव झाला. शीतल, सुखकर आणि सुगंधी वायू वाहू लागले. देवतांनी दुधुंबी वाजवल्या, त्यामुळे सर्वजण गण प्रसन्न झाले. शिवजींनी सोपवलेले कार्य संपन्न झाले म्हणून वीरभद्राला कृतकृत्य वाटले. तो गणांसह कैलासावर गेला. त्याने शिवमहाप्रभूंना समग्र हकीकत सांगितली. त्यामुळे ते अतिशय संतुष्ट झाले. त्यांनी वीरभद्राला आपल्या गणांचा अध्यक्ष केले. अध्याय 37 समाप्त.